महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. मात्र गेल्या 3 वर्षापासून याच महानगरपालिकेवर प्रशासकाचं राज्य आहे आणि त्यामुळं अनेक नगरांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळतंय. मी आहे प्रभाग क्रमांक 7 मधल्या याच अन्सार कॉलनीमध्ये. या अन्सार कॉलनीमध्ये जर पाहिलं आपण तर कचऱ्याचं साम्राज्य आहे ते अत्यंत दुर्गंधी जी आहे ते या ठिकाणी जी पाहायला मिळते. या ठिकाणी रस्त्यावरती कचरा टाकलेला जातो, त्यामुळे गटारी सुद्धा या ठिकाणच्या ज्या तुंबलेल्या आहेत ते आपण पाहू शकता. आणि अशा पद्धतीनं जी दुर्गंधी आहे ते या महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे जे आहे ते पाहायला आपल्याला मिळते. एकूण जर पाहिले ही अन्सार नगरमधली जी परिस्थिती आहे आपण पाहू शकता. आपल्यासोबत नागरिक सुद्धा आहेत. काय सांगाल, किती दिवसापासून हे आहे, महानगरपालिकेचे कर्मचारी कोणी येत आहेत का नाही इकडं? कमीत कमी ह्याला साहेब माझ्या हिशोबाने आता 15 ते 20 दिवस झाले कचरा उचलून इथं येतात. नगर परिषदेचे लोक महिन्यात एक वेळा येतात, भेट देतात आणि त्या गटर काढतात. गटर काढल्यावरती जी कचरा काढलेला असते ती कमीत कमी 8 दिवस कोणी उचलायला येत नाही. मग कुणाला तरी नगरसेवकाला ह्याला फोन करून आम्हाला ती गाडी मागावं लागते आणि ती नंतर ती उचलतात. बरं, हा आता हे तुमच्या मागे जी बघता कमीत कमी 2 महिने झाले कचरा उचलून. आता तुम्ही दाखवलं ना 2 महिन्यापासून पडून आहेत. ती रोडवरचं तेवढं कचरा दिसते त्यांच्या समोरचं तेवढं उचलून ती घेऊन जातात. आणि जी कचरा घ्यायला जी गाड्या येतात घरी ती गाडीमध्ये हाताने टाकली तर ती कचरा घेऊन आहेत. आता तिने बी घेण्या गेलेत कचरा. असं करतात, कच्चा वेगळा करा, सुका वेगळा करून मला आम्हाला ही करलं. तुम्ही ह्याच्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कुणाला बोललात का, किंवा त्यांनी त्यांच्याकडून काय आलं तुम्हाला उत्तर? नाही, ती कसं आहे सर, त्यांना आपण फोन केला तर तेवढंच काम होतं. ती समजा फोन केला 2-3 वेळा सांगितलं बाबा आम्हाला प्रॉब्लेम होत आहे, लहान लहान लेकरं आहेत, की कुत्रे इथं हळजूल आलेत. एका आमच्या लेकराला इथल्या बाजूच्या पार तोंडाला चावून पार 8 दिवस ती ॲडमिट होती. 15% ती कुत्रे आणि ही लहान लहान लेकरं शाळेला येतात, जात इथं शाळा आहे काय. आणि गटर काय केली सर, एवढीच बांधली. ही गटर बांधली नाही, काय नाही. रोड कमीत कमी आता 20 वर्ष झालं रोड बांधून. बरं, हां, रोडचा पत्ता नाही तर काही सुविधा नाही. लाईट कमीत कमी 1.5 वर्ष झाला, खांबाची लाईट. आम्ही घरचे स्वतः लाईट आमची बाहेर लावून आम्ही भागवत करत आहेत, तरी पण महापालिकेचं काही लक्ष नाही याच्यात. हां, आता जावं तर आम्ही कुणाकडे जावं? हां, आता हा सगळा रस्त्यावर कचरा टाकला जातोय, त्याच्यामुळे नालीचं सुद्धा पूर्णपणे तुंबलेले आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत इकडं. तुम्ही म्हणजे काय बोलताय, काय बोललात का तुम्ही कर्मचाऱ्याला याच्या अगोदर किंवा इथं आल्याच्या नंतर कचरा उचलण्यासाठी काय त्यांची मानसिकता असते? मी ज्या दिवशी नगरसेवक आमचे युनुस मोमीन साहेबाला फोन लावलं तर एका फोनवर त्यांनी 2-2 कचऱ्याच्या गाडी पाठवते तिकडं. कचरावाला कचरा उचलून जात लागल्यात. आमच्या बादशाला बहिणीच्या पोराला असं कुत्र्यानं चावलं की 45 टाके पडले त्याच्या तोंडावर. ही चूक गल्लीचे लोकांची बी जास्त आहे. दुकानाच्या समोर आमच्या कचरा टाकतात ह्यांनी. इथून इथपर्यंत टाकल्यावर आहे. 6 महिने झालं बघा. 6 महिने झालं नालीला नाहीत. 6 महिन्याला 2-4 महिन्याला येतात काढायला. येतच नाही तर असं एक दिवसा येत नाही तर माझं हे सगळं आता बघा नाली त्रास होत असेल नाही तर? त्रास होत यायचं. मग मच्छर घाण कुणाला सांगितलं नाही का तुम्ही? आम्ही सांगितलं नाही कुणाला. बरं, नाही या. भानदास एकनाथ गोदाम. बरं, काय समस्या येत आहे? किती दिवस झाला नालीचा प्रश्न आहे? 2 महिन्याला 3 महिन्याला बी येत नाही. तर केव्हा आले तर येताच म्हणते नुसतं. काय नाही, फक्त येतं म्हणते, येता म्हणते, येत नाही. येतं का बघा. सगळं तर नाली तर भरलेली दिसते. ह्याचा काय तुम्हाला त्रास? त्रास होतोय ना. आता डास मच्छर वगैरे येतात. आजारी पडतो माणूस ना. कोणी कर्मचारी येत नाहीत? नाही, काही नाही. तुम्ही सांगितलं तर काय म्हणते ते? काही नंतर येतो म्हणते असं. हो, सकाळी सकाळी झाडतो आम्ही. इथून एवढ्या तर बाई झाडीतच नाही, त्या तिकडच मग चौकात झाडायचं, त्या बोळा झाडायचं. आता किती दिवस झाले गटर तुमल्या सगळे? बघा बाया मागं आलत्या गटार काढायला. मग ती बाया काढून गेलं तसं कुणी आलं नाही. कुणीच नाही. नाही. आणि मग आता तुम्हाला त्रास होत असेल की? तरच काय आम्ही का पाणी आलं की आम्ही लाकडानं टोका लुटीत आहो आम्ही. हा, टोका तिथं जाता, मग तिथून पुढे पाण्याच्या लोटानं पुढे जात एक वाट. कुणी येत नाही का महानगरपालिकेचे? नाही नाही, कुणीही ना गेले. हे ना गेले तर तुम्ही कुणाला विचारायचं, कुणीची ना गेले. कुणीच ना झाले? नाही नाही होय. नाही, ही नाही आल्यावर आम्ही कशाला लबाड बोलावं साहेब? हा, काय विणार आम्हाला लबाड बोलणं? आले नाही आले, तू ड्युटीचे माणसं आहेत ती. आले तरच आलं म्हणावं का आम्ही? हा, आता तुम्हाला त्रास असेल की याचा? मग तर आज मी काय सांगायला, नळाला पाणी आलं का असं लाकडाने लुटता. तुम्ही लोटताय? हो, बरं. मी लुटते का ती बाई लुटते. गटारीचं आता बरं झालं. आता 2-3 महिने झालं काय की येतच नाही. आम्हीच काढायचं आणि टाकून लावायचं. बरं, कुणी म्हणलं नाही का तुम्ही कुणाला?
म्हणतात ते तिकडून काढा येणार आहे तिकडं काढतात कवत हा तो का तिकडून तिकडच काढतात पलीकडे तिकडून तिकडच काढतात तुमच्याकडे येतच नाही हा हा कोणीला नाही इथून एवढ्याला हा हो का पैसे देऊन तुझं काढले त्या गटर मग मालकानं बरं हा रात्री लाईटी नाहीत हा रात्री 10-11च्या नंतर लाईटी बंद झाल्या की पुन्हा चालू करणं नाही का चोरडा आला काय झालं काय कोण जिम्मेदार किती आहे दिवस झाले गटार तिथं साफ नाही तर? बोललं की येतात हो येऊले चालले तुम्ही ह्याला बोला त्या ऑफिसला जावा ह्या ऑफिसला जावा कुठं जाणार आम्ही हा हा आम्ही काय बोलणार आहे सांगा बरं फक्त हे काय म्हणतात फक्त टॅक्स भरा अगोदर हा टॅक्स भरा अगोदर टॅक्स भरा तुमच्या सगळे सोयी जागेवर आहेत म्हणतात बरं कुठल्या जागेवर सोयी आहेत काय सुविधा नाही? काहीच सुविधा नाही हे प्रशासन आल्यापासून सगळं काहीच नाही काहीच सुविधा काहीच मिळाली नाही नाही काहीच सुविधा नाही इथून पाणी धडधडा वाहते दिवसभर पाणी राहते पाणी आलेल्या दिवशी ते झालं लोकांचे लेकरं पडाले तिथं ह्या पाण्यामध्ये धडाधड हे झालं पुन्हा दुसरी गोष्ट अहो ह्याला झाडायला कुणी आहे का नाही या वार्डाला झाडायला शिपाई काम करणारे लोक आहेत का नाही एकही येत नाही झाडायला गटारी तर आमच्या महिन्यातून 6 महिन्यातून एकदा काढली जाते गटार आता तुम्हाला याचा त्रास असेल की वास येतोय मच्छर होत्यात वास येणारच का गटारी कोंडल्यावर हे काय ही समस्या आहे बघा आमच्या आणि उगं यायचं की आमचा साहेब येणार आहे म्हणायचं बघित येऊन त्या दिवशी येऊन आम्हाला सांगायचं तुम्ही सांगा बरं का रोज येते झाडा अरे बाबा तू येतच नाहीस तर काय सांगावं त्या साहेबाला आम्ही घंटा गाडी येते बघा रोज रोज येते कचरा घेऊन जाते आम्ही टाकताव थांबते पण ही गटारी काढायच्या आणि झाडाच्या बाया जी आहेत की नाही एकदाही नाहीता बघा महिन्याला बी नाहीता बरं काय होतंय काय समस्या येतात समस्या तेच ही पाईपलाईन फुटलेली परत हे नाल्या सगळ्या गच्च भरलेल्या आहेत त्याच्यामुळे मच्छर तुम्ही कधी म्हणले नाही का कोणाला हे म्हणजे एवढं नाल्या वगैरे नाल्याचा त्रास आहे म्हणतात पण मग त्या दिवशी तेवढं येतात करतात म्हणले त्या दिवशी जातात नंतर नाही साहेब याच्या दिवशी मात्र सगळं साफसफाई वगैरे व्यवस्थित सगळं मग असते हो दिवसभर असते त्या दिवशी त्याच दिवशी फक्त घंटा गाडी आमच्या म्हणजे वाढला येते नेहमी काय किती दिवसापासून नाल्याचा प्रश्न तर आहे प्रश्न बघा कधीच नाल्या काढायच नाहीत फक्त मागे एक 5-6 दिवसापूर्वी एवढे काढून गेलेत त्याच्या अगोदर ते नाल्याच काढायच नाहीत त्या तिथूनच पलीकडे जातात बरं इकडे अलीकडे येतच नाही काय तुम्ही मग महानगरपालिकेच्या कुणा कर्मचाऱ्याला कुणाला बोललं नाही काय पुन्हा त्यांना बोलतो आहे मी ते म्हणजे आमचं इथवर आम्ही इथून काढून जातो मागं आता मागं तर ते कोण नाली साफ करण्याच्या पाठीमाग कोण असतं की ते मुकादम त्याला बोललं मी ही नाल्या साफ करायला येत नाही तुम्ही काय करता आमचं असं आहे तुम्हाला काय सांगायचं सांगा तक्रार कुठं करायचं तिथं करा बापरे स्पष्ट या म्हणाला किती दिवसापासून नालीचा प्रश्न आता हे आता काढले बघा 6 महिन्याच्या नंतर आता पूर्ण ते सफाई काय केली तुम्ही 6-7 महिने याच्या आधी काहीच नाही बरं म्हणजे तुम्ही कधी म्हणत नाही का कुणाला म्हणायचं नगरसेवकच नाही सध्या मग प्रशासक आहेत ना दोन प्रशासक काय माहिती कर्मचारी आहेत ना महानगरपालिकेचे आम्ही कधी गेलो नाही तिकडे कधी गेलो नाही ते कधी आले नाही कधी येत नाहीत का इकडं येते गाडीवर जाते चक्कर मारून जाते फक्त बघून जातात पण काम करत नाहीत नाही नाल्याकडे जातात काय त्रास आहे त्याचा त्रास सगळ्याला त्रास आहे ना काय आहे त्रास त्रास मच्छर होते घाण वास येते रोगराई वाढत नाही गल्ली आहे बरं किती दिवसापासून नालीचा प्रश्न आहे ही लय दिवसापासून आहे 4-5 वर्ष झालं आहे नालीच काढा येत नाही तिकडे कोणी देत नाही नाली काढायला तुम्ही म्हणले नाही का कोणी कर्मचाऱ्याला म्हणलं होतं येता म्हणतात आदर काढतात आणि जातात ती खाली तसंच राहते तसंच राहतं का काय त्रास आहे प्यायला पाणी भरायला ही आम्हाला लय घाण वाटते काय त्रास होता त्याचा वास येत चिरटा होत्यात बरं हा एवढं म्हणजे सगळं वास येते चिरट होते आजारी आजार पडते त्याच्यानंच बरं पाणी प्यायला भरत ना आम्ही इकडलं घाण कसं येते करता पाण्याचं तिकडून भरता उभ्या रोडचं बरं हा आता महागाला किती दिवस झाले आले नाहीत हे लोक नाली काढायला मतदानाच्या वेळेस आलेले होते हा त्याच्यानंतर नाही नाही बरं नाही तेव्हापासून विजय कांबळे बरं कुठली गल्ली आता हे ज्ञानेश्वर गल्ली किती दिवस झाले परेशानी आहे तुम्हाला हे 5 वर्ष झालं होतं साहेब असं हो. 5 वर्ष झाले लोक आलेच नाही नाली काढायला आत्ता कालवर येऊन गेले तर हा पण तरी वरलंच काढले तरी बी अजून नाली सगळं तुमल्याला दिसते ना तुमच्या आहे वरलं काढून घेऊन गेले हा आणि मग ती लाईटचा खांबा सडलेला आहे हा
त्या साईडच्या खांब्याला आम्ही सिमेंट कंक्रीट करून घेतलेला आहे 5 वर्षाखाली आम्ही. तर त्या 10 म्हणले इथे 2 खंबे बसले, नंतर ती खंबा बसला नाही, ती खंबा झुकलेला आमच्या उभारीचा. थोडी त्रास आम्हाला ह्याचा पाण्याचा आहे. पाण्याचा त्रास आहे. घाण पाणी येते वरील पूर्ण रोडवर. सगळं रोडवर पाणी येते तुमल्यामुळे. ह्याच्या रोडवर पाणी होतं पूर्ण. रोडवर पाणी येते. मग कर्मचारी कोणी आले नाहीत का महानगरपालिका? आलते का नाही तर काढून गेले त्यांनी 2-4 कधीतरी 2 महिने खाली गेले काढून. कालपासून आलते आणखी. काढले पण जसं आहे तसं दिसते ना. हा तसंच आहे, वरलंच काढले त्यांनी. जास्त म्हणजे काम पूर्ण करत नाही नाही. पाईप आहे आणि हा पाईप कित्येक दिवस झाला असाच उघड्यावर आहे. पण म्हणजे जर समजा हा पाईप जर लिकेज झाला तर सगळं नालीचं पाणी जे आहे दूषित येणार वरून. जर पाईप लिकेज झाला तर ते पाण्यामध्ये जाणार, पाईपामध्ये पाणी, आणि परत तेच पाणी पूर्ण म्हणजे वस्तीला पुरवठा त्याच पाईपलाईन मधून होतो ना पिण्याच्या पाण्याचा. जर दूषित पाणी त्यात गेलं आणि जर लोकांना तेच पाणी गेलं तर रोगराई होणार नाही का? बरोबर. आणि नाल्या सुद्धा बरेच दिवस झाले काढलेले दिसत नाही, त्याच्यामुळे सुद्धा हे पाणी सगळे दिवस तुंबून बसले. नाल्याची सफाई नाही व्यवस्थित. परत कित्येक दिवस झालं आता पाठीमागं तर याच्यावर आळ्या होत्या. आळ्या होत्या. हा आळ्या होत्या, पूर्ण या भिंतीवर आळ्या येतात, शिपटी आळ्या. ह्या पाईपाला सुद्धा आळ्या लागलेल्या असतात कित्येक दिवस. आता पाणी काल परवा सुटलं असल्यामुळं पाणी वाहत आहे थोडं. जर समजा आता 1-2 दिवसानंतर पुन्हा हे मधली घाण सगळी या पाईपावर येते, आळ्या बिळ्या सगळ्या ह्या पाईपावर असतात. आणि आळ्या आल्यामुळे मग पुन्हा जर समजा लिकेज झालं तर ते मध्ये गेले की काहीच नाही, माणसं मरायचंच काम आहे इथं पुन्हा, दुसरं काहीच नाही. आता जर दुसरीकडे दुसऱ्या भागात गेलं तर अमृतवाहिनी पाईप जे आहे ते असा उघड्यावर आणि अशा नालीतून आहे का? 1000 वेळेस सांगितलंय नगरसेवकाला आणि सगळ्याला, खंडगळ्याला सांगितलं, मस्केला सांगितलं. नाही पण आता 3 वर्ष झालं प्रशासक आहे ना. हो हो ना. मग प्रशासनाच्या काही नाही, काय कुणी काही सगळ्याला सांगितलं, कुणी काय दखल घेतली काय म्हणते त्याने? आता नाही, आता आचारसंहिता आहे ना, आता आम्हाला अधिकार नाही इलेक्शन झाल्यानंतर. इलेक्शनच्या अगोदर आता आचारसंहिता त्याच्या अगोदर सर्वांनाच सांगितलं. त्यावेळेस ते लोक काय म्हणले? काय करू फक्त आश्वासन करू तर कुणी चालवलं. हा गुत्तेदार येऊन सुद्धा बघून गेला पण कुणीच काय केलं. गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेवरती प्रशासनाचं राज्य आहे आणि यामुळेच अनेक नगरांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते. मी आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपली परिस्थिती दाखवलेली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये नाल्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि त्यामुळंच नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं प्रशासन या सर्व गोष्टीकडं कसं पाहणार आहे आणि तातडीनं या नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. Thanks for watching Ekmat Digital.